नमस्कार मित्रांनो. मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 19 जून 2026. आज आपण पोलीस भरती 2026चा अभ्यासक्रम बघितलेला आहे. आज आपला पहिला दिवस असणार आहे. तर आपला पहिल्या दिवसातला 2026मधला तर आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो 2026मध्ये जी 20,000 पदांची जी भरती येणार आहे तिच्यासाठी हा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर आपलं लेक्चर दररोज द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर आजचा आपला पहिला दिवस आहे. आज आपण सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी यावर प्रश्न आधारित घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेत कोणते कलम भारताच्या निवडणूक आयोगाशी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी संबंधित आहे? कलम 320, कलम 324, कलम 326, कलम 312. तर कोणाशी आहे? तर मित्रांनो कलम 324शी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मित्रांनो बाकीचे बी कलम आपल्याला माहीत पाहिजे. आता पहिलं आपण कलम 324बद्दलचं मी तुम्हाला सांगतो आहे की भारतीय राज्यघटनेत कलम 324 याच्या अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. संसद, राज्य विधिमंडळ तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि निवडणूक अधीक्षक यांच्या निर्देशन, डायरेक्शन आणि नियंत्रण याच्यावर निवडणूक आयोगाची नेमणूक करण्यात आली. तर आता कलम 320 काय मित्रांनो? लोकसेवा आयोग. हा भारतीय निवडणूक आयोग आणि हा लोकसेवा आयोग. हा लोकसेवा आयोग म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजे याच्या अंतर्गत आपण UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या अंतर्गत आपण जे काय UPSCची एक्झाम देतो ते या भारतीय संविधानात कलम 320च्या अंतर्गत संबंधित आहे. कलम 326 युनिव्हर्सल ॲडेड सफरिंग म्हणजे प्रौढ मतदान अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे. आणि कलम 312 तो अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा. आता मित्रांनो अखिल भारतीय सेवामध्ये कोणकोणत्या सेवा आहे? एक IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, दुसरा IPS, तिसरा IFS. हा IFS म्हणजे काय? हा फॉरेस्ट सर्व्हिस आहे. या तीनच सर्व्हिस आता अखिल भारतीय सेवेमध्ये इन्क्लूड होतात. बाकीच्या सगळ्या सेंट्रल, स्टेट यामध्ये इन्क्लूड होतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू. कोणी लिहिले मित्रांनो? महात्मा गांधी यांनी हे बुक लिहिलेले आहे. तर आता द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ म्हणजे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र आहे. त्यांचं काय आत्मचरित्र आहे महात्मा गांधीजींचं. त्या पुस्तकात त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. त्यांच्या जीवनातले अनुभव, सत्य, अहिंसा, नैतिक मूल्यावर प्रयोग याचे वर्णन केलेले आहे. हे पुस्तक प्रथम गुजराती भाषेत लिहिले गेले होते आणि नंतर विविध भाषांमध्ये अनुवादित केले. म्हणजे आपल्या याच्यावरती नीतिमत्ता, नियम आणि सत्य याच्यावरती आधारित त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. पहिली भाषा ही गुजराती होती, नंतर हळूहळू ते अनुवाद होत गेलं. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करू शकतात. राष्ट्रपती हे पंतप्रधान नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. ए आणि आर हे दोन्ही सत्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरं आहे ए आर हे दोन्ही सत्य आहे परंतु आर हे योचे योग्य स्पष्टीकरण. ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे. ए असत्य आहे आर सत्य आहे. मित्रांनो भारताचा राष्ट्रपती हा लोकसभेचा कार्यकाळ संपवण्याचा किंवा लोकसभेचा विसर्जित करू शकतात. पण ते कधी?
की पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली म्हणजे मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन पंतप्रधानाने ज्यावेळेस राष्ट्रपतीला सांगितलं की आम्हाला विसर्जित करायची, त्यावेळेस आपला राष्ट्रपती लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विसर्जित करू शकतो, किंवा बहुमत हा एक आणखीन आहे, बहुमत जर कमी असेल त्यावेळेस पण लोकसभा विसर्जित होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य पर्याय असणार. पुढचा प्रश्न, ब्लू फ्लॅग हे प्रमाणपत्र खालीलपैकी कशाला दिले जाते? पर्यावरणपूरक समुद्रकिनारे, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळे, स्वच्छ नद्या, इको पार्क. कशासाठी दिले जाते मित्रांनो? पर्यावरणपूरक समुद्रकिनारे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता असं ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणातील मानांकन सांगणारे एक प्रमाणपत्र आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता काय काय येतं? स्वच्छता येते, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणाची व्यवस्थापन, सुरक्षा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि समुद्रकिनारी बीचवर केलेल्या एवढ्या सुविधांवर त्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं. आता हे प्रमाणपत्र फाउंडेशन ऑफ एज्युकेशन एन्व्हायरमेंट कशासाठी देतं? फाउंडेशन ऑफ एज्युकेशन एन्व्हायरमेंट याच्या अंतर्गत दिलं जातं. आता भारतातील काही किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे. ते कोणकोणते मित्रांनो? शिवराजपूर बीच पहिला कोणता? शिवराजपूर बीच. दुसरा कोणता मित्रा? तर दुसरा घोगला बीच. तिसरं कोणतं मित्रा? कासरकोड बीच. चौथं कोणतं मित्रा? ऋषिकोंडा बीच. राहील लक्षात? पुढचा प्रश्न आहे, सिक्कीमला तिबेटशी जोडणारा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा पर्वतीय दर्रा कोणता आहे? रोहतांग दर्रा, नाथुला दर्रा, खारदुंगा पास किंवा खारदुंगला शिपिक केला. कोणता आहे मित्रांनो? नाथुला पास आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तो कोणाकोणाला जोडतो? सिक्कीम आणि तिबेटशी जोडतो, तो नाथुला पास. आता नाथुला पास हा सिक्कीम राज्याच्या तिबेटशी म्हणजे चीनशी जोडणारा महत्त्वाचा हिमालय दर्रा आहे. तिथं पारंपरिक व्यापार व्हायचा, म्हणजे जुन्या काळात जो व्यापार व्हायचा तो नाथुला दर्याच्या मार्फतच व्हायचा. म्हणजे हा भारत चीन सीमेवर स्थित असून व्यापार, वाहतूक आणि संरक्षणाच्या दृष्टीने सामूहिक महत्त्वाचा मानला जातो. 2006 मध्ये भारत चीन या सीमा व्यापारासाठी हा दर्रा पुन्हा खोलण्यात आला होता. त्याच्या अगोदर जे 1962 मध्ये जे काय आपलं युद्ध झालं होतं त्याच्यामुळे तो नाथुला दर्रा हा बंद करण्यात आला होता आणि 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय मार्केट आणि व्यापार आणि संरक्षणाच्या या दृष्टीने त्याला पुन्हा ओपन करण्यात आले. आता रोहतांग दर्रा कुठे आहे मित्रांनो? हिमाचल प्रदेशमध्ये. हा सिक्कीममध्ये येईल तुम्हाला, हा हिमाचलमध्ये येईल. आणि खारदुंग दर्रा कुठे येणार आहे? लडाखमध्ये येणार आहे. आणि शिपिकीला हा हिमाचलमध्ये येणार आहे, पण तो कशाला जोडला जाणार आहे? तिबेटला जोडला जाणार आहे. खालीलपैकी 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर. तर कोणी केली मित्रांनो? राजाराम मोहन राय यांनी केली. ऑप्शन क्रमांक 2 यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. आणि आता आणखीन एक प्रश्न आहे मित्रांनो, राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलची मदतीनं सतीची चाल बंद करण्यात यशस्वी झाले आणि कधी झाले ते? 1829 मध्ये. पण कोण होता गव्हर्नर जनरल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर आता राजाराम मोहन राय यांनी
ब्राह्मो समाजाची स्थापना 1828मध्ये केली होती. तर ब्राह्मो समाजात भारतीय सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी होत होत्या. या चळवळीची सतीप्रथा, बालविवाह, जातीभेद यासारख्या सामाजिक कुप्रथांना त्यांनी विरोध केला होता. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि एकेश्वरवाद हा ब्राह्मण समाजाचा ते होता. राजाराम मोहन राय यांनी भारताचे पुनर्जागरणाचे जनक पण म्हटले जाते. आणि महत्त्वाची माहिती मानल्यावर मित्रांनो, ब्राह्मण समाज हा 1828मध्ये राजाराम मोहन राय यांनी केला होता. आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वतींचा कोणता आर्य समाज आहे मित्रांनो, तो कधी आला होता? 1875मध्ये आला होता. आणि केशवचंद्र सेन हे ब्राह्मण समाजाचे एक महत्त्वाचे प्रमुख नेते होते. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जर कार्य म्हटलं तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाला खूप जास्त ते केलं. तर त्या काळात ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्वतः एका विधवा महिलेशी लग्न करून एक आदर्श ठेवला होता की तुम्ही लग्न करू शकतात, असा त्यांनी एक आयडियॉलॉजी किंवा एक एक्झाम्पल त्यांनी सेट केलं होतं त्या काळात. आता गगनयान या मोहिमेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मानवयुक्त पथकाला चंद्राच्या कक्षेत पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. ही भारताची पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम आहे. ही नासाच्या सहकार्याने प्रक्षेपित करण्यात आली आहे. यात पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वापरले जाणार आहे. ही भारताची पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम आहे. हे लक्षात ठेवा. गगनयान या मोहिमेबाबत कोणते योग्य आहे? तर ही भारताची पहिली मानव अंतराळ उड्डाण मोहीम आहे. या मोहिमेद्वारे काय होणार आहे मित्रांनो? पृथ्वीच्या निम्न कक्षेस म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्याचं उद्दिष्ट आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत पुरावे संकलनातील पारदर्शकतेचे भर देणारी कोणती सुधारणा करण्यात आली? ऑनलाईन FIR नोंदणी, व्हिडिओ रेकॉर्ड केलेली कबुली जबाब, आभासी म्हणजे न्यायालयीन सुनावणी, साक्षीदार गुप्तता कार्य. म्हणजे कोणती? व्हिडिओ रेकॉर्ड केलेली कबूल जबाब हा भारतीय न्यायिक सुरक्षेच्या अंतर्गत पुरावे संकलन करण्यात भर देण्यासाठी सुधारणा करण्यात आली. म्हणजे जर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेले कबुली जबाब असणार आहे, त्याच्या अंतर्गत काय होणार आहे? एक विश्वास वाढणार आहे. त्यामुळे एक तरतूद चुकीच्या नोंदणीबाबत शंका या कमी होऊन जाईल. न्यायालयासमोर अधिक विश्वासार्ह पुरावा उपलब्ध होतील. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेल्या कबुली जबाब पण घेतले जाणार आहे. राज्य विधानसभेतील अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द केले? 42वी, 86वी, 104वी, 101वी. तर कोणत्या 104 या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आले मित्रांनो? तर आता भारताच्या संविधानामध्ये 104 ही घटनादुरुस्ती अधिनियम 2019मध्ये आलेला होता. याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभातील अँग्लो इंडियन या समुदायाचे पद होणारे म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपालाकडून नामनिर्देशित होणारे हे पद नॉमिनेशन करण्यात आले. तथापि त्याच्यासोबतच काय केलं? SC आणि ST. आता अँग्लो इंडियन हे याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये होते? कलम 331 आणि कलम 333मध्ये अँग्लो इंडियनचा उल्लेख होता. ही घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती 2019मध्ये झाली. तिथं अँग्लो इंडियन यांच्यासाठी प्रतिनिधित्व कमी करण्यात आले. आणि SC आणि STसाठी यांच्यासाठी आरक्षण आणखीन किती वर्ष वाढवण्यात आलं? 10 इयर्स आणखीन वाढवण्यात आले आरक्षण. आता संविधानानुसार राष्ट्रीय आणीबाणी हा नॅशनल इमर्जन्सी घोषणा संसदेत किती महिन्याच्या आत मंजूर केली जाणे आवश्यक आहे? 1 महिना, 3 महिना, 6 महिना, 9 महिना. तर मित्रांनो किती आहे? 1 महिना आहे. ऑप्शन क्रमांक 1, 1 मंथ. आता नॅशनल इमर्जन्सीचं सांगायचं म्हटलं तर इंदिरा गांधीच्या काळात ज्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी लागली होती, त्या काळात तर नॅशनल इमर्जन्सी मंजूर केली, नॅशनल इमर्जन्सी लागली की हे काही पार्लमेंटमध्ये ते केलं नाही. तर मग ते आपलं घटनादुरुस्ती 44वी अंमलात आणल्यानंतर त्यात आपलं मंजूर करण्यात आलं की कलम 352.
आता आणीबाणीचे कोणते 352, 356 आणि 360. ही नॅशनल एमर्जन्सी, हा राष्ट्रपती राजवट आणि ही फायनान्शियल एमर्जन्सी. लक्षात राहील सगळ्यांच्या. आता त्यांनी काय केलं की आता ते 1 महिन्याच्या आतमध्ये संसदेत मंजूर करायचं आहे, त्यानंतर आणीबाणीची घोषणा आपोआप रद्द होते. आता हे महत्त्वाची नोंद म्हणजे 44वी घटनादुरुस्ती. मी तुम्हाला काय सांगितलं, 44वी घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस पहिली ती 2 महिन्यानंतरून 1 महिन्यात करण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्थेत आध्यात्मिक म्हणजे नॉन मेटॅलिक खनिजाची भूमिका कोणते विधान योग्यरित्या अधोरेखित करते? ते सिमेंट, काच आणि खत उद्योगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे मूल्य मुख्यतः सजावटीपुरतेच असते. औद्योगिक उपयोगांमध्ये त्यांचे महत्त्व नगण्य असते. त्यांचा वापर फक्त दागिन्यांपुरताच केला जातो. तर ते सिमेंट, काच, खत उद्योगांमध्ये सुद्धा नॉन मेटॅलिक खनिजाची महत्त्वाची भूमिका आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर ते कसं मित्रांनो, तर नॉन मेटॅलिक म्हणजे चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, जिप्सम, अब्रक म्हणजे मिका, फॉस्फेट इत्यादींचा समावेश असतो. हे खनिजे कशामध्ये वापरले जाते? सिमेंट, काच, खत, सिरॅमिक्स इत्यादी अनेक उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाची कच्ची सामग्री इथे. त्यामुळे भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. इस्रोच्या भारतातील आंतरराष्ट्रीय स्थानकचा पहिला मॉड्यूल कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला? 2028, 2035, 2047, 2030 तर 2028 मध्ये प्रस्थापित करण्यात आला. खालील भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या ऐतिहासिक उद्याचे क्रमाने सर्वात जुना ते नवीन क्रम लावा. कथक, मणिपुरी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम. तर सगळ्यात जुना कोणता आहे? भरतनाट्यम. तो कधी आलेला होता मित्रांनो? भरतनाट्यम हा सगळ्यात जुना आहे, तामिळ, इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन 3300 या कालावधीत आला होता. त्याच्यानंतर कथक हे 7वे ते 12व्या शतकात, मणिपुरी 15 ते 18वं शतक आणि मोहिनीअट्टम हे 16व 19वे शतक. आता याच्यानुसार क्रम म्हटलात तर पहिला भरतनाट्यम येणार, नंतर कथक येणार, मणिपुरी येणार, म्हणजे 3-1-2 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या मंदिराच्या छताच्या शैली आणि तिच्या वास्तुशास्त्रीय आकाराशी योग्य जुळणे आहे? फामसाना सपाट व हळूहळू उतार असलेले छत, वल्बी गाडीच्या छतासारखे किंवा कमानदार छत, लतिना पिरॅमिडसारखे टप्प्याटप्प्याने वाढणारे छत आणि फामसाना वरच्या बाजूस आत वाकणारे छत. तर योग्य जुळणी कोणती? वल्बी. वल्बी हे गाडीच्या छतासारखं कमानदार छत असतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर लतिना कसं असतं? वक्रकार शिखर असते. कसं असतं? पिरॅमिडसारखं नसतं, वक्रकार असतं. आणि फामसाना हे पिरॅमिडसारखं असतं, हे पिरॅमिडसारखं असतं. अरुणाचल प्रदेशातील तुत्सा या जमातीचे पोंगतू उत्सव हे कृषी समृद्धीसाठी कोणत्या देवतेची पूजेशी संबंधित आहे? रंग फरा, रंग कोठक, दोनी पोला, नाम्पी. कशाशी प्रसिद्ध आहे? रंग कोठक. ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. आता रंग कोठक हे असा सण असतो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात पण साजरा केला जातो. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यात शेतकरी, जर तुम्ही शेतकरी कुटुंबातले असाल, कारण मी शेतकरी कुटुंबातला मित्रांनो, तर जर तुम्ही शेतकरी कुटुंबामध्ये असाल तर तुम्हाला जर कोणतंही कडधान्य किंवा बाजरी, गहू हे जर झालं तर आपण त्याचा गुळाचा काला करून तो देवाला नैवेद्य म्हणून ठेवतो. ही आपली महाराष्ट्राची प्रथा आहे. तसंच अरुणाचल प्रदेशाच्या तुत्सा या जमातीचा हा उत्सव आहे, हा पोंगतू उत्सव हा कृषी समृद्धीसाठी म्हणजे एक देवतेसाठी पूजेशी संबंधित असतो.
म्हणजे त्यांचं उत्पादन, कृषी समृद्धी भरभराटून असावं याच्यासाठी ते ही पूजा किंवा या देवतेची पूजा करतात. अधिकृत स्पर्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलची विशिष्ट वजन आणि आकाराचे मानके का ठेवली जातात? सर्व मैदानावर निष्पक्ष आणि एकसमान खेळी सुनिश्चित करण्यासाठी, गोलरक्षकांना चेंडू चांगल्या प्रकारे हातात यावा, खेळादरम्यान दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी, संघाचा उत्पादन खर्च वाढवण्यासाठी. तर कशासाठी असतो मित्रांनो? तर तो सर्व मैदानावर निष्पक्षता आणि एकसमान खेळ सुनिश्चित करण्यासाठी. आता मित्रांनो, सुनिश्चित करण्यासाठी हे मान्य केलं आपण. आता अधिकृत स्पर्धामध्ये फुटबॉलचे वजन एक महत्त्वाचं असतं, त्याचा आकार, त्याचा दाब, म्हणजे प्रेशर किती पाहिजे त्याच्यामध्ये, याचे आंतरराष्ट्रीय मानके असतात. आता आंतरराष्ट्रीय मानके असतात, तर आता ह्या आंतरराष्ट्रीय मानके ठरवणारी एक संस्था असेल मित्रांनो, तर ती कोणती आहे? आपला फुटबॉलचा वर्ल्ड कप कोण ऑर्गनाईज करतं? तर फिफा करते. त्यामुळे फिफा ही संस्था काय करते? फुटबॉलचे मानक ठरवते, त्याचं वजन, त्याचा आकार आणि दाब याच्यावर आपण ते करते. आणि एक समान खेळ पण असतो, युनिफॉर्म. आता फुटबॉलचे अधिकृत परीघ, फुटबॉलचा जो परीघ असतो ना मित्रांनो, तो 68 ते 70 सेंटीमीटर इतका असतो. त्याच्यानंतर त्याचे वजन किती असते मित्रांनो? एवढं तर डीपमध्ये नाही विचारणार, पण वजन किती असते? 410 ते 450 ग्रॅम असते. आता मानके ठरवणारी संस्था ही फिफा आहे, हे तुम्हाला मी सांगितलेच आहे. पुढचा प्रश्न, 2024च्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण ठरला? राकेश कुमार, हरविंदर सिंह, शीतल देवी आणि दीपा मालिक. कोण ठरला? हरविंदर सिंह. ऑप्शन क्रमांक बी, हरविंदर सिंह. आता हरविंदर सिंह हा पॅराऑलिम्पिकमध्ये 2024मध्ये पुरुषांच्या रिव्हर ओपनमध्ये मेन्स इंडिव्हिज्युअल रिव्हर ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेत जिंकणारा भारतीय तिरंदाज ठरला. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पण त्याने कांस्य पदक जिंकले होते. पुढचा प्रश्न, 2018च्या ब्रिक्सच्या परराष्ट्रीय मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात झाले? बीजिंग, प्रिटोरिया, नवी दिल्ली, मॉस्को. तर कुठे झाले मित्रांनो? प्रिटोरिया. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. हा बीजिंग हा चायनाचा आहे, चायनाचं शहर आहे. प्रिटोरिया हा साऊथ आफ्रिका. नवी दिल्ली हे आपला भारत या इंडिया. भारताच्या संविधानामध्ये कलम 1 मध्ये काय सांगितलं आहे? इंडिया दॅट इज अ भारत. त्यामुळे आपण दोन्ही पण नावांना सारखेच व्हॅल्युएशन देऊ शकतो. मॉस्को हे रूसची सिटी आहे. आता ही बीजिंग ही चायनाची राजधानी आहे, प्रिटोरिया ही साऊथ आफ्रिकाची, नवी दिल्ली ही आपली भारताची आणि मॉस्को ही रूसची राजधानी आहे. आता तसंच विचारतो, ब्रिक्समध्ये अजून कोणकोणते देश आहे? आता बीजिंग, चायना, साऊथ आफ्रिका, भारत, रूस मी तुम्हाला सांगितलं. आणि अजून शेवटचा राहिला तर तो कोणता आहे? बी फॉर ब्राझील. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना, एस फॉर साऊथ आफ्रिका. होस्टेज या पुस्तकाचा मुख्य विषय कोणता? आधुनिक भारतीय समाजावर भाष्य करणारा नाटकसंग्रह, भारताच्या स्वातंत्र्य सैनिकावर आधारित कादंबरी, प्रवास वर्णनाचा संग्रह आणि रंगमंच कलाकाराचे चरित्र. तर काय मित्रांनो? आधुनिक भारतीय समाजावर भाष्य करणारे नाट्यसंग्रह. अ ड्रामा ऑफ अँथॉलॉजी आणि ॲड्रेसिंग द मॉडर्न इंडियन सोसायटी. आता संग्रह म्हणजे काय? संग्रहाचा एक नवीन इंग्लिश शब्द सांगतो, अँथॉलॉजी.
आणि ड्रामा अँथॉलॉजी म्हणजे नाटक संग्रह. आणि आधुनिक भारत म्हणजे मॉडर्न इंडिया सोसायटी म्हणजे समाज. हवामानाचे वर्णन करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक वापरला जातो? जातो नाही, जात नाही आहे मित्रांनो. एअर टेम्परेचर, हवेचे तापमान, वाइंड स्पीड, वाऱ्याचा वेग, ह्युमिडिटी, आर्द्रता आणि सॉईल कंपन्सेशन म्हणजे मातीची रचना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हवामानाचे वर्णन करण्यासाठी तापमान, टेम्परेचर महत्त्वाचं आहे. वाऱ्याचा वेग किती आहे, ह्युमिडिटी, परत रेनफॉल, एअर प्रेशर या गोष्टी पण महत्त्वाच्या ठरतात. सॉईल कंपोजिशन हे माती आणि कृषी संबंधित येऊ शकतात. 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 61व्या नॅशनल चेसिस चॅम्पियनशिप 2024मध्ये स्पर्धेचे आयोजन हे गुरगाव हरियाणा येथे झाले होते. ग्रँडमास्टर GM कार्तिक वेंकटरम यांनी विजेतेपद जिंकले. ओनली वन, ओनली बी, बोथ ए अँड बी अँड नन ऑफ बी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असतं. आता 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ ही स्पर्धा हरियाणातील गुरगाव येथे आयोजित करण्यात आली होती. GM कार्तिक वेंकटरम या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत विजेतेपद मिळून त्यांना 6 लाखाचे पारितोषिक मिळाले. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आजच्या पेपरमध्ये किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता बघायला आपल्या यूट्यूब चॅनलवर. नक्की अवश्य भेट द्या. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.